म्हणणार आई मुलाचा संवाद। धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आला। वस्तूंची फेकाफेकी घराघरामध्ये गेला। तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती। आई अशीच देवासमोर दिवा लावत होती। जगासमोर जे मात्र चालत नव्हतं ते मात्र घरामध्ये चाललं। बाहेर बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं, खोटाटी आहेस आई, तू खोट्या मार्गावर चाललीस। आजपर्यंत तू माझ्याशी खोटच बोललीस। आशीर्वाद देताना काय म्हणते, माझं काहीच अडणार नाही, माझ्या बाबतीत काहीच वाईट घडणार नाही। आईशी काय लपते तिला लक्षात आलं। तिने बाळाला घोटभर पाणी पिऊ दिलं। हुंडक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं। आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला, आई लोक विचित्र झाल्यात फार, सतत असतात माझ्यावर खाऊन खात। त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतात ते माझ्यावरती खूप खूप जळतात। बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा काय यांच्या पोटात कळ। बरं वाईट याचं वाटते, या लोकांचा एक संघ झालाय, मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलंय। आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झाडं म्हणाली, तू त्यांचा त्रास सांगितला। सोडून दे ना, तुझ्यावर रुसतायत त्या हसतायत, तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांत दिसतात। यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहताय ती सगळी स्वप्ने खोटी कर। त्याच्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहताय ती सगळी स्वप्ने खोटी कर। दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा ती स्वतःची मोठी कर, आणि हे केल्यावर तुझं खरंच काही अडणार नाही। आणि आई आज पण तेच म्हणेल, माझ्या बाळाचं काही वाईट घडणार नाही। आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला। तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला।